हाय सगळ्यांना नमस्कार, गुड मॉर्निंग। 2 दिवस झालं बाया घराचा चेहरा नाही मला बघायला। अजून आमची चूल पाण्याची पेटलेली 11 वाजल्या। रात्री हॉटेललाच मुक्कामाला होतो, पोरं शाळेत गेली पार। आणि वातावरण का मस्त कसलं झालंय, छान वातावरण। आणि कुशाला झिमझिम पाऊस येतोय। तर ह्या पावसाला काय म्हणावं, काळ नाही वेळ नाही, कवा येतोय। धड मोठा याय नाही, बादा बादा पडून ऊन पडा नाही, काहीच नाही। आता कपडे धुवायचे, कशी धुवा कपडे, कशी धुवावतीन, कसं काय करावं। राहिले असते ना। खिचडी केली का? शेवटचा सोमवार आज हॉटेल बंद आहे, शेवटचा सोमवार आहे। आणि मामाच्या 2-3 दिवस झालं थांबलेत। मामाच्याला म्हणलं राह, मामाच्या मस्त चालल्यात घरी। पण आता काय आहे, मामाच्याला नाही दमली ग तिथं। मामाच्याला वाटतं मी कधी राशीनला जाईन, मी कधी राशीनला पण राहा मामाच्या। काय तुम्हाला काम आहे का? जेवायचं, खावायचं, झोपायचं, आराम करायचा तर तुम्हाला काय तिचं बघ किती हाल झाला। नाही मला आलता त्याच्यामुळे तर सगळं साध्य झालं, सगळं साध्य झालं। हो ना, बरं झालं सगळं केलं मामाच्या, म्हणून तर आम्ही तुम्हाला राहा म्हणतो मामाच्या, दुसरं काय नाही। नाही जा की जा, निवांत जा। थोडं पाऊस पण येतोय दुपारनं, जा सोडावते तुम्हाला बापू। मग जा। दूध गईनी धार दिली का तुम्हाला? आमच्या आत्याने एवढं ती बी लिंबाला बांधून, तिच्या टांगड्या बांधून, वर लिंबाला टांगून लयच आपदा ना। नाही ग, प्रसन्न झाला नाही, मी रोजची रोज माझ्यानेच काढते ना। मी कुठे गेलीच नाही, मी कुठे जात पण नाही, त्याच्यामुळे एवढं कुठं हित नाही ना धारचं। घुसबायला गेल्या गोळी लागली की मला। एक दिवस गोजवायला गेले, ह्यांचं हालच की दुधाचं। नाही गुजवायला नव्हतं गेलो आम्ही, तिकडे मानवणला गेलतो। आणि पहिली गई तर आत्याला पार जवळची नव्हती, आत्या पार माझ्या साडी घाल काही कर तरी नाही। आणि ही बी काय लगेच गोली येड मारायला सुरुवात करते, वासावच लागते ती। माझं नुसतं ही झालं ना, आवाज ऐकला तरी ती ही होती, इतकी इडी ते पुरं। पण एवढं काय लय अवघड यावं। काठी घेऊन बसली मोठी काय आत्या काठीने काय तिला मारायची होती का काय? हल्ली लागला हात दुखायला माझा। पण काय गरज होती का? नाही दिली सोडायचं वासरू, काय एवढं त्याला आता एवढा नाही ताण घ्यायचा। कसं होतंय आता माझं पण कितीही होतंय लय। काय गंमत झाली, काय काय झालं? होय होय, मला बाहेर बी निघून आणू कुठं? तुम्ही कुठं झोपलेला? कुठल्या घरात? होय बरं झालं बाय, नाहीतर ज्ञान मी म्हणलं बाय ज्ञानू माझी एकटी नाही, पण ज्ञानेश्वरी एकटी माझीच होत नाही, ती तर लगेच जाते आजीला, आजीपाशी झोपायला। ती सगळी म्हणले एका जागेवर झोपलं असतं तरी बरं बापू आनंद आम्ही दुट्टी घेतो कळतच नुसतं। सगळ्यांनी या चहा प्यायला, सोमवारचं चहा। घरचा चहा प्यायल्याशिवाय हित नाही बाया। मला सकाळी म्हणत होतं तिथला गॅस पेटून करच्या, मी म्हणलं नको मला। दुधाची पुडी आणि नाही, दुधाच्या पुढे आणायला सांगितलेली की त्या ह्यांना वॉचमॅनला, पण त्याला कधी यायचा कधी जायचा। मी म्हणलं मला आधी घरी न्या बाबा, मला नको, मला लई कसं येड्या झालंय म्हणलं। मला लागली चहा प्याय सवय, आणि आता वाजल्या तर 11, आणि मला तर माझ्या टायमिंग 2 वेळा चहा येतो। नको बास झालं। अहो काय जेवायला आहे का काय? तवा रात्री उशीर झाला, सोमवार आज नेमका माझ्या सगळ्या राहिलं का नाही खायचं। आता उद्याच्या दिवस कुठले राहिला? त्यांचं कशाचं काय? मला म्हणलं ये तुम्ही माघारी असू द्या, तर हा थोडासा व्हिडिओ काढा म्हणलं सकाळी सकाळी आपलं। आता काय झाले, कालच्या धरून तिकडचं तुम्ही बघितलं, तरी बापू घरी नाही, कुठे गेलं? रानात काहीतरी भिजावत्या आता ह्या जिमजिम मध्ये पाऊस तर मोठा येणार बारका येणार, काय काय कळणार, धड कुण्या काम नाही करायचं, काहीच नाही। मोठा पाऊस आल्या माणसाला काम तरी सुचतं। आता कपडे नेऊन धुवायचे म्हणल्यावर कसं
माणसं म्हणते हिला लई चहाच याड या, हिला सारखं चहाच पडलेलं असतं. नाही बाय म्हणावं आम्हाला सगळीच पेटे ती. पण काय मला ना चहा प्यायल्याशिवाय सुचतच नाही. मला सकाळ पार येडागत झालं तर चहाच मला हे नाही म्हणलं नको. मला तसलंच होतं. चहा नसलं तसं होतं का नाही, ज्या माणसाला चहाची सवय त्या सकाळी उठल्या उठल्या आधी चहा लागतो. पण आज काय चहाचं पार हीच. पाऊस पत्रा वाजतोय, झिमझिम पाऊस येतोय. असू द्या बाय सगळ्यांना.